माधुरी अर्थात महादेवी हत्तीणीसाठी माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली आज पहाटे सुरू झालेली आत्मक्लेश पदयात्रा सायंकाळी 4च्या सुमारास तावडे हॉटेल चौकात आली। त्यानंतर ताराराणी पुतळा, दाभोळकर कॉर्नर, बसंत बहार टॉकीजच्या मार्गे दिवसभरात 45 किलोमीटर अंतर पार करत ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयावर आली। या मूक पदयात्रेत मोठ्या प्रमाणावर सर्वच समाजातील लोक सहभागी झाले होते। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी ही पदयात्रा आल्यानंतर आक्रमक झालेल्या आंदोलकांनी महादेवी हत्तीण परत देण्याची मागणी केली। यावेळी बोलताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी राज्य आणि केंद्र सरकार तसंच उद्योगपती अंबानी यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं। पेटा 2000 साली भारतात आली, या अगोदर पेटा अस्तित्वातही नव्हती, सरकार अंबानीची गुलाम झाली आहे, अशी जोरदार टीका शेट्टी यांनी केली। वनतारामध्ये अनेक प्राण्यांचे जीव गेले आहेत, मग न्यायालयानं महादेवी हत्तीला वनतारामध्ये नेण्याचा निर्णय दिलाच कसा, असा सवालही त्यांनी उपस्थित केला। प्राण्यांची रात्री वाहतूक करायची नाही हा नियम आहे, मग महादेवीला रात्री गुजरातला का नेलं? ज्या तत्परतेनं पोलिसांनी आंदोलकांवर गुन्हे दाखल केलेत त्याचप्रमाणे रात्रीची वाहतूक केली म्हणून अनंत अंबानींवर तत्परतेनं गुन्हा दाखल करा, अशी मागणीही शेट्टी यांनी केली। 4 दिवसांमध्ये 1.5 लाखांहून अधिक जिओचे सिम कार्ड बदलले गेले। त्यानंतर आता रिलायन्स मॉल, रिलायन्स पेट्रोल, रिलायन्स शेअर्सवरही बहिष्कार टाकण्याचा इशारा त्यांनी दिला। वनतारा सुरू झाल्यापासून किती प्राणी आले, किती प्राण्यांवर उपचार झाले, किती मृत्यू पावले, मृत्यू पावलेल्या वन्य प्राण्यांवर सक्षम अधिकाऱ्यांच्या समोर अंत्यसंस्कार झाले काय, ही माहिती जाहीर करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली। उद्योगपती अंबानींचं वनतारा प्राणी संग्रहालय बेकायदेशीर असून या ठिकाणी वन्य प्राण्यांची तस्करी केली जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला। अंबानींचं वनतारा प्राणी संग्रहालय बोगस असून त्याच्या चौकशीची मागणीही शेट्टी यांनी केली। राष्ट्रपतींना भेटून येतो आणि मग पुढचं ठरवू, पण आम्ही गप्प बसणार नाही। वनताराची चौकशी झाली, मी मगाशीच म्हटलं, वनतारा स्थापन झाल्यापासून म्हणजे बेकायदेशीरच आहे, पण किमान कार्यरत झाल्यापासून किती प्राणी आले, ते अधिकृत आले का, त्यांना परमिट होतं का, काही परदेशातनंही प्राणी आले अशी माझी माहिती आहे, ते कशाच्या आधारानं आले याची चौकशी झाली पाहिजे। पंतप्रधान आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी माजी खासदार राजू शेट्टी यांनी केली। राष्ट्रपतींच्या भेटीसाठी आपण वेळ मागणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। कायदा नियम वाकवून असा प्रकार घडत असेल तर आम्ही गप्प बसणार नाही। येणाऱ्या काळात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे, या निवडणुकीत भाजपला मते देऊ नका म्हणून आम्ही प्रचार करू। भाजपनं त्यांचं हिंदुत्व अंबानींकडे गहाण ठेवलंय, अशी जोरदार टीकाही त्यांनी केली। कायदा नियम प्रशासन वाकवून एका उद्योगपतीसाठी जर असं होत असेल तर का आम्ही संताप व्यक्त करू नये? आजची महापालिकेच्या निवडणुकीवर कसा इफेक्ट होणार? आम्ही सगळे त्यांचं भाजपचे जेवढे उमेदवार असतील त्याला पाडा म्हणून सांगायला जाऊ। जर भाजप आमच्या धार्मिक भावनांचा आदर करणार नसेल, जे धर्माच्या आधारानं राजकारण करतात, आमच्या मंदिरांची परंपरा मोडीत काढणाऱ्या अंबानीवर काय कारवाई करणार नसतील, तर आम्ही तिथल्या मतदारांना जाऊन सांगू यांचं धार्मिकत्व, यांचं हिंदुत्व हे झूट आहे, यांनी अंबानीकडे घाण टावले। याबाबत दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आल्याचं शेट्टी यांनी सांगितलं। यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे शिष्टमंडळाच्या वतीनं निवेदन देण्यात आलं।